Dear student, good day everybody. We know we start our learning process through video lecture. Today's our sixth lecture. We start math first and in mathematics first, chapter number first, that is the sets. In first lecture to fifth lecture, we study what is meant by sets. That is the definition of sets, which is a set, which is a not sets. Then some symbols, how to write the sets, then methods of writing the sets, that is listing method, rule method. Then we see the types of sets, that is singleton sets, empty sets or null set, then finite set, infinite sets, equal sets, that is the types of sets we see. But today we see the next topic, and that is the Venn diagram. Venn diagram. आता आपण जे सेट्स पाहिले, त्याचे प्रकार पाहिले, सेट्स लिहिण्याच्या दोन मेथड्स ज्या आपण पाहिल्या, त्याच्यामध्ये रूल मेथड असेल किंवा लिस्टिंग मेथड असेल, यापेक्षा वेगळी जी आहे ती आहे वेन डायग्राम मेथड. आता जी आकृतीच्या सहाय्याने आपल्याला हे सेट्स डिनोट करता येतात, मीन्स क्लोज फिगर. मग ती क्लोज फिगर जी आहे ती क्लोज फिगर ती सेट्स रिप्रेझेंट करते, मीन्स क्लोज फिगर रिप्रेझेंट दी सेट्स कॉल्ड ॲज वेन डायग्राम. म्हणजे वेन आकृतीच्या सहाय्याने आपल्याला सेट्स डिनोट करता येतो. आणि ही जी कन्सेप्ट आहे, दिस कन्सेप्ट फर्स्ट डेव्हलप बाय, मीन्स क्लोज फिगर represent the sets called as Venn diagram. This concept first developed by British logician जॉन व्हेन. म्हणजे जॉन व्हेन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम ही जी कन्सेप्ट आहे ही फाइंड आउट केली, म्हणून तिला नाव दिलं जॉन व्हेन, म्हणून वेन डायग्राम असं म्हणतात. आता ह्या ज्या क्लोज फिगर आहे, मीन्स क्लोज फिगर रिप्रेझेंट दी सेट्स कॉल्ड ॲज वेन डायग्राम. म्हणजे वेन डायग्राम म्हणजे काय थोडक्यात, की जो सेट आपण एखाद्या क्लोज फिगरने डिनोट करत असेल ती वेन डायग्राम असते. and this concept developed by British logician John Wayne. आता क्लोज फिगर कोणत्या असू शकतात? क्लोज फिगर मध्ये तुमचा असा रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, तोही आपण घेऊ शकतो, किंवा सर्कल सारखा भाग असेल. ओके, म्हणजे सर्कल, रेक्टँगल, स्क्वेअर ह्या क्लोज फिगर आहेत. आणि या क्लोज फिगरच्या सहाय्याने आपण सेट जो आहे हा सेट्स डिनोट करू शकतो. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आपण काही एक्झाम्पल्स पाहू. सपोज ए इज द सेट. ए हा असा सेट आहे 5, 10, 15, 20. ए कोणता सेट आहे? 5, 10, 15 अँड 20. म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या 5 ते 20 च्या दरम्यानच्या त्या संख्या आहे. आता हा सेट आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवला. सपोज हिअर we draw one square, then at first in one corner we write the name of set A, B. लेफ्ट ला घ्या किंवा राईट ला घ्या, ज्या सेटचा सेट आहे तो ए असेल, बी असेल, सी असेल ते इथं लिहा. then the element of that sets write in this square, means 5, 10, 15, 20, means that is the A set. Suppose some students write this set by this circle. Then how to write in this circle? We write here A, then 5, 10, 15, 20. ते जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आपण कसेही त्याच्यामध्ये लिहू शकतो. म्हणजेच इट इज डिनोटेड बाय वेन डायग्राम. देन नेक्स्ट एक्झाम्पल, सेट बी आहे बा इथं 0, 1, 2, 3, 4. दॅट इज द एलिमेंट ऑफ दॅट सेट. मीन्स इन सेट बी विच इज एलिमेंट 0, 1, 2, 3, 4. आता हा बी सेट आहे, आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचा आहे. हाऊ टू रिप्रेझेंट बाय वेन डायग्राम? हिअर वी ड्रॉ अ सर्कल. सर्कल शेपची एक फिगर काढलेली.
सर्कल दिसत नाही पण सर्कल शेपची फिगर आहे ती, बट दॅट इज दी क्लोज फिगर. परंतु ती एक बंदिस्त आकृती लक्षात घ्या. आता आपला सेट आहे बी, therefore we write here one corner, that is the name of set, that is the B in capital letters. Then the element of that set means 0, 1, 2, 3, 4. These elements write in this circle means 0, 1, 2, 3, 4. असे ते एलिमेंट्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. Okay, then we see this subset. What is mean by subset? The definition of subset ज्याला आपण मराठीमध्ये उपसंच म्हणतो. Subset means उपसंच. हा उपसंच म्हणजे काय? There are two sets. Suppose A and B. These are two sets. कोणते सेट आहे आपल्याला माहित नाही, पण if A and B are the given sets and every element of set B is also an element of set A, then B is the subset of A. अर्थ नीट लक्षात घ्या. There are two sets A आणि B, हे दोन सेट आहे. Then every element of set B, B सेटचा प्रत्येक घटक, every element of set B, B सेट मध्ये असलेला, B संचात असलेला प्रत्येक घटक, also an element, also of element of set A, म्हणजे A संचामध्ये असणाऱ्या घटकांपैकीच तो जर असेल, then B is the subset of A. मराठीमध्ये आपण असं म्हणू की A आणि B हे दोन संच असे आहेत की B संचातील प्रत्येक घटक हा A संचातील घटक जर असेल तर B हा A चा सबसेट आहे. B is a subset of A. Then B is a subset of A means if A and B are the given sets and every element of set B is also an element of set A, then B is a subset of A. Then the subset, how to write this symbolically? Means symbolically we write or we denote by set. Means symbolically it is denoted by B subset A. Means that is the symbol B subset A. रीडिंग आपण असं करणार आणि हे जे चिन्ह आहे हे चिन्ह उपसंचाचे लक्षात घ्या. आणि जो उपसंच आहे तो लेफ्टला लिहायचा आणि जो मेन संच आहे तो राईटला लिहायचा. कारण ए मधले बी मध्ये असणारे जे सर्व घटक आहे ते ए संचातील घटक आहे, म्हणून इथं आपण हे साइन असं काढायचं. मीन्स रीडिंग बी सबसेट ए म्हणजे सबसेट बी ए आणि मेन संच तुमचा ए. मीन्स रीडिंग बी इज द सबसेट ऑफ ए और बी सबसेट ए. इन शॉर्ट आपण असं त्याचं रीडिंग करू शकतो. देन वी सी एक्झाम्पल. ए सेट आहे, ए सेट मध्ये असलेले एलिमेंट कोणते? 1, 2, 3, 4, 5. these are the elements, that is the natural number up to 5. आणि बी सेट मध्ये कोणते नंबर आहे? 1, 3, 5. that is the प्राइम नंबर आहे अप टू 5. 5 पर्यंत असणार हे प्राइम नंबर आहे. पहा म्हणजे ए सेट मध्ये 1, 2, 3, 4, 5 हे ए मध्ये असणारे एलिमेंट आहे आणि बी मध्ये असणारे एलिमेंट आहे 1, 3, 5. आता याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपण बी चे एलिमेंट पाहू. ए 1 ए मध्ये आहे का? आहे. नंतर 3 एलिमेंट आहे पहा बी मध्ये. हा 3 एलिमेंट ए मध्ये आहे का? आहे. देन 5 एलिमेंट ए मध्ये आहे. ओके, म्हणजेच ए बी मध्ये असणारे हे जे तिन्ही एलिमेंट आहे ते तिन्ही एलिमेंट ए मध्ये आपल्याला दिसतात. बट हिअर इन सेट ए दॅट इज 2, हा 2 एलिमेंट ए मध्ये जो आहे तो बी मध्ये आहे का? नाही. ओके, नंतर 4 एलिमेंट आहे, हा 4 एलिमेंट बी मध्ये आहे का? नाही. म्हणजेच ए मध्ये असणारे घटक, काही घटक असे आहेत की ते बी मध्ये नाही, पण बी मध्ये असणारे सर्वच्या सर्व घटक आपल्याला ए मध्ये दिसतात. याचा अर्थ मेन सेट होतो तुमचा ए आणि सबसेट होईल आपला बी, कारण बी मधील तिन्ही घटक ए मध्ये आहेत. हेअर बी सबसेट ए बिकॉज एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट ए. This can be represented by Venn diagram as follows.
जे आता आपल्याला हा जो सेट आहे सबसेट सुद्धा आपल्याला वेन डायग्रामने डिनोट करता येईल. जरी आपण त्याची डेफिनेशन पाहिली की जो सबसेट आहे या सबसेटचे सर्व एलिमेंट हे मेन सेट मध्ये असतात. मीन्स एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी, या एक्झाम्पल मध्ये बी मध्ये असणारे सर्व एलिमेंट ए मध्ये आहे. दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वेन डायग्राम ऍज फॉलोज. आता ही वेन डायग्राम दोन सर्कल काढले, एक मध्ये छोटं सर्कल आहे, एक बाहेर सर्कल शेपची. मीन्स दोन्ही फिगर जे आहे क्लोज फिगर आहे, लक्षात घ्या. आता जे मोठं सर्कल आहे दॅट इज दी सेट ए. नंतर मध्ये जे सर्कल इन सर्कल दिसतंय ते आहे सेट बी येतो. आता जर आपण हे सर्कल बाहेरचं जे सर्कल पाहिलं त्याचा पूर्ण एरिया आहे त्याचा, त्या सर्कलचा पहा. मग त्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट आपले इथं कोणते 1 2 3 4 5 हे सर्व आपण इथं लिहिले. 1 2 3 4 आणि 5 सर्वच्या सर्व. मग तुम्ही म्हणाले 1 3 5 असे का लिहिले, तर तो मध्ये असणारा जो आहे तो आपला सेट बी आहे, लक्षात घ्या. आता सेट बी मध्ये कोणकोणते एलिमेंट येतात तुमचे 1 3 5. मीन्स 1 3 5 हे फक्त सेट बी मध्येच असणारे एलिमेंट आहे. पण बी मध्ये जरी आहे तर ते ए मध्ये सुद्धा येतात. म्हणून ए चे एलिमेंट 1 2 5 आहे, 1 2 3 4 5. आणि बी चे एलिमेंट फक्त कोणते 1 3 आणि 5. ओके. देन वी ऑलवेज रिमेंबर. आता काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या, लक्षात घ्या. कोणकोणत्या गोष्टी त्या पहिल्या आपण पाहू. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. सपोज आपण सेट ए पाहिला होता, 1 2 3 4 5 हे त्याचे एलिमेंट आहे. म्हणजेच प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. देअरफॉर सेट ए सबसेट ए म्हणजे तो स्वतःचा उपसंच कोणताही असू द्या, कोणताही संच स्वतःचा उपसंच हा असतोच. Then second, empty set is a subset of every set. We know that in a empty set there is a no element. We know that empty set means empty set having no element. Therefore, empty set is a subset of every set. म्हणजेच रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. रिक्त संच जो आहे हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. देअरफॉर फाय, दॅट इज दी साइन ऑफ एम्प्टी सेट, फाय सबसेट ए. आपण ए ऐवजी कोणताही संच घेऊ शकतो, बी असेल सी असेल कोणताही असेल. मीन्स फाय सबसेट ए म्हणजेच रिक्त संच हा ए चा उपसंच आहे, तो बी चा असेल सी चा असेल. परंतु एव्हरी एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट, प्रत्येकाचा तो सबसेट असेल. देन थर्ड, if A is equal to B, इक्वल सेट आहे, A आणि B दोन्ही इक्वल सेट आहे. देन A सबसेट B and B सबसेट A दोन्ही जर इक्वल सेट आहे तर A हा B चा सबसेट होईल आणि B हा A चाही सबसेट होईल. म्हणजे दोन्ही एकमेकांचे सबसेट असू शकतील. देन नेक्स्ट, इफ A सबसेट B, A हा B चा सबसेट आहे and B सबसेट A, इफ A सबसेट B म्हणजे ए हा बी चा सबसेट आहे आणि बी हा ए चा सबसेट आहे. देअरफॉर मीन्स देन ए इज इक्वल टू बी. याचा अर्थ ए आणि बी हे इक्वल सेट आहे, हे प्रूव्ह होतं, लक्षात घ्या. ओके. देन ऍक्टिव्हिटी 1, सेट ऑफ स्टुडंट इन क्लास अँड सेट ऑफ स्टुडंट इन सेम क्लास हू कॅन प्ले क्रिकेट, स्विम, हू कॅन राईड बायसिकल. एखाद्या वर्गातील मुलांचा संच आहे आणि त्या वर्गातील मुलांच्या संचामध्येच आपल्याला क्रिकेट खेळणारी मुलं, सायकल रायडिंग करणारी मुलं, पोहणारी मुलं यांचे संच तयार करायचे. ओके. आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरून करून आणायची. नंतर काही होमवर्क आहे तुमच्यासाठी, त्या होमवर्क मध्ये हा होमवर्क रीडिंग करून घ्या, वाचून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तो सॉल्व्ह करा. ओके. थँक्यू.